एका परिसरात राहणाऱ्या तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। सदरचा प्रकार गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 आणि शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास धामणी रोडवर घडला आहे। या प्रकरणी पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की पीडित तरुणी ही आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात राहते। संशयित हा तरुणी कॉलेजला जात असताना बाहेर जाताना वारंवार पाठलाग करत होता। गुरुवारी तरुणी ही कामानिमित्त घरातून बाहेर पडली आणि धामणी रोडवरून चालत निघाली असताना सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास संशयित तरुण हा मोटरसायकलवरून आला। तरुणीला रस्त्यात अडवून तुला 1 वर्षापासून बघतोय, तुझा नंबर दे असं म्हणत तेवढ्यात तरुणीची आई आल्याने तो पळून गेला। घडलेला प्रकार पीडित तरुणीने तिच्या काकीला सांगितला। दरम्यान शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तरुणी काकीसोबत नेमिनाथ नगर येथे गेली असता पुन्हा संशयित पाठलाग करत आला। त्यावेळी त्याच्या काकीने त्याला थांबून जाब विचारला असता त्याने तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणून निघून गेला आणि या प्रकरणानंतर पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विश्रामबाग।